नमस्कार, मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये बेलचे मुख्य 4 प्रकार असतात. त्यातल्या प्रत्येक एका बेलच्या प्रकाराचं विश्लेषण आपण आज पाहणार आहोत. तर पहिला प्रकार म्हणजे रेग्युलर बेल, नियमित जामीन किंवा साधारण जामीन. तर ह्या जामीन प्रकारामध्ये कशा प्रकारे आरोपीला बेल मिळते आणि कुठून बेल मिळते आणि ती कुठल्या कायद्यानुसार आणि कुठल्या सेक्शननुसार मिळते हे आपण समजून घेणार आहोत. रेग्युलर बेल म्हणजे नियमित जामीन, आणि ही जामीन ज्यावेळी आरोपीला अटक केली जाते आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये त्या आरोपीला सादर केलं जाते आणि सादर केल्यानंतर न्यायालयाच्या समोर तो आरोपी अर्ज करून आपल्या जामिनाचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर करण्याचा त्याला अधिकार आहे. पूर्वी CRPCच्या 437 आणि 439 नुसार ही बेल मंजूर केली जायची. तर आता बदललेल्या कायद्यानुसार म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 480 नुसार त्या आरोपीला त्या न्यायालयासमोर आपल्या बेलचा अर्ज सादर करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच संबंधित न्यायालयाच्या आदेशानुसारच त्या व्यक्तीला जामीनचा अधिकार मिळतो. म्हणजे ह्याला साधारण बेल किंवा नियमित बेल म्हणजेच रेग्युलर बेल असं म्हणतात. धन्यवाद.